प्रभूची स्तुती. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि तुम्हाला सर्वांना येशू ख्रिस्ताच्या बर्थडेच्या शुभेच्छा. प्रियांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की आपलं अस्तित्व सुरू होतं जेव्हा आपला जन्म होतो. त्याच्यानंतर आपलं अस्तित्व सुरू होतं या पृथ्वीवर. पण येशू ख्रिस्त जो होता, येशू ख्रिस्त चं अस्तित्व त्याच्या जन्माच्या अगोदरपासून होतं. आणि जेव्हा ही पृथ्वी बनत होती, जेव्हा हे सर्व सृष्टी निर्माण होत होती, त्याच्या अगोदरपासून येशू ख्रिस्त आहे. कारण पुष्कळ लोकांना वाटतं की येशू ख्रिस्ताचं अस्तित्व सुरू झालं जेव्हा तो बेथलेहममध्ये जन्माला आला. ही चुकीची गोष्ट आहे. त्याचं अस्तित्व पूर्वीपासून होतं. तो देव आहे. माणसाचं अस्तित्व जेव्हा तो जन्मतो तेव्हापासून सुरू होतं. येशू ख्रिस्त हा देव होता, स्वर्गात होता. पण त्याने आपल्यासाठी आपण केलेले कविता मरण्यासाठी कुसावर जाण्याकरिता येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून एका माणसाच्या रूपामध्ये त्याने जन्म घेतला. आणि जेव्हा तो या पृथ्वीवर होता तेव्हा तो 100% मनुष्य होता, 100% देव होता. हालेलुया. तर येशू ख्रिस्ताचं अस्तित्व पहिल्यापासून होतं. प्रियांनो, आता एक प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे की तुमच्या हृदयामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे की नाही? इज जीसस इज बॉर्न इन युअर हार्ट? हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता तुम्ही मला पास्टर, मी तर पहिल्यापासून ख्रिस्ती फॅमिलीतला आहे. माझं नाव जॉन आहे, माझं नाव पीटर आहे. मी तर ख्रिसमसचे सर्व प्रोग्राम अटेंड करतो. मी तर कॅरॉल सिंगिंगला जातो. मी तर डेकोरेशन करतो. मी तर ख्रिसमस ट्रीची सजावट करतो. मी तर सांता क्लॉसच्या बरोबर आनंद करतो. मी तर ख्रिसमस केक बनवतो. मी ह्या गोष्टी करतो, मी त्या गोष्टी करतो. पण प्रियांनो, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये जन्माला आहे की नाही? या सर्व गोष्टी जे तुम्ही करताय ही सर्व ह्या परंपरा आहे. आणि काही परंपरा तर पवित्र शास्त्राच्या अनुसार नाही आहेत. ख्रिसमस ट्रीचा कुठे पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख झालेला नाही आहे. सांता क्लॉसचा कुठेही उल्लेख झालेला नाही आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये कुठेही म्हटलं नाही की येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झालेला आहे. पवित्र शास्त्राच्या अनुसार जर तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर येशू ख्रिस्ताचा जन्म सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेला आहे. आता हे 25 डिसेंबर ही तारीख कुठून आली? तुम्हाला माहिती आहे की जे पहिलेचे चर्च होतं, पहिलं चर्च कधी पण ख्रिसमस पाळत नव्हते. पण जेव्हा रोमन साम्राज्य आणि चर्च ते दोघांचं जेव्हा ते युनियन झालं, म्हणजे दोघं जण एकत्रित आले, तेव्हापासून मूर्तीपूजा चर्चमध्ये आली. आणि ती मूर्तीपूजा आपण आज पण चर्चेसमध्ये बघतोय. त्या परंपरा आज पण आपण चर्चेसमध्ये बघतोय. आता हे जे रोमन एम्पायर जे होतं, रोमन साम्राज्य, हे कोणाला मानत होतं पहिल्यापासून? हे ग्रीक देवदेवतांना मानायचं. आता जेव्हा ग्रीक देवदेवतांचा उल्लेख होतो तेव्हा बालचा उल्लेख होतो. बाल आणि त्याचा मुलगा तामूस, ज्याला म्हणतं सन गॉड. तर 25 डिसेंबर जो आहे हा तामूसचा बर्थडे होता. आणि जेव्हा चर्च मंडळी आणि रोमन साम्राज्याचं मिलन झालं तर दोघांनाही खुश करण्यासाठी ते काय म्हटले की 25 डिसेंबर तर आम्ही तामूसचा बर्थडे पाळतोय, तर तुम्ही काय करा, 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा बर्थडे पाळा. आणि तिथून या सगळ्या परंपरा आल्या. त्यानं खूप आवश्यक आहे स्वतःला प्रश्न विचारणं की येशू ख्रिस्त माझ्या हृदयामध्ये जन्माला आहे की नाही? कारण येशू ख्रिस्त कधी जो आहे तो फोर्सफुली आपल्या हृदयामध्ये येणार नाही आहे. तो जो आहे तो वाट पाहतो निमंत्रणाची. कारण जर जबरदस्तीने येशू ख्रिस्त आला तर हे प्रेम नाही आहे. म्हणून तो आपल्या निमंत्रणाची वाट पाहतो. आणि जेव्हा आपण निमंत्रण देतो येशू ख्रिस्ताला माझ्या हृदयामध्ये, तर तेव्हा तो येतो. प्रकटीकरण 3:16 काय म्हटलं आहे? पहा,
मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो तर मी आत येईल आणि त्याच्याबरोबर भोजन करेल व तो सुद्धा माझ्याबरोबर भोजन करेल. इथं काय म्हटलंय? जर कोणी माझा आवाज ऐकेल आणि दरवाजा उघडेल, म्हणजे जो आवाज ऐकेल आणि दरवाजा उघडेल तर मी आत येईल आणि त्याच्याबरोबर भोजन करेल. म्हणजे समजा कोणी दरवाजा उघडला नाहीये, जर कोणी हृदयाचा दरवाजा उघडला नाहीये तर येशू ख्रिस्त आत येणार नाहीये. हे तुम्ही लक्षात ठेवा. पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. म्हणजे जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला आमंत्रण करतो आपल्या हृदयामध्ये यायचे, तर देव आपल्याला देवाची मुलाचा अधिकार देतो. म्हणजे जे देवाचं आहे ते आपलं होऊन जातं. आणि 5 संकेत आहेत आणि त्या संकेतातून आपल्याला समजतं की येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्या हृदयामध्ये झाला आहे की नाही. पहिलं, हॅव आय कम्प्लिटली स्टॉप माय सिनफुल लाईज वेव्स अँड सिनफुल डीड्स ऑफ द पास्ट. म्हणजे का मी सर्व पापाचा पश्चाताप केला आहे काय? का जे पहिले पाप होते तेच पाप आज मी करतोय? पुष्कळ ख्रिस्ती जे आहेत ते ख्रिस्ती लोक पापामध्ये अडकलेले आहेत, व्यभिचारामध्ये अडकले आहेत, ड्रग्समध्ये अडकलेले आहेत, सिगरेट पितात, दारू पितात. ख्रिसमस म्हणजे त्यांना वाटतं की हा पिण्याचा फेस्टिवल आहे. सकाळी दारू पितात, दुपारी दारू पितात, संध्याकाळी दारू पितात. अशा रीतीने ते ख्रिसमस सेलिब्रेट करतात. तर पहिला एक प्रश्न विचारायचा आहे की का मी माझा पापाचा पश्चाताप केला आहे की नाही? कारण की पहिलं कवंतिकास पत्र 3:16 काय म्हणतं? म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने होऊन गेले आहे, बघा ते नवे झालेले आहे. तर प्रियानो, खूप आवश्यक आहे की पापाचा पश्चाताप करणं खूप आवश्यक आहे. आणि जे पाप आपण पहिलं करत होतो ते पाप आपण आता नाही करायला पाहिजे. आणि एक तुम्हाला मी सांगतो, केवळ देवाच्या कृपेने आपण पापावर विजय आपण होऊ शकतो. स्वतःच्या धार्मिकताने नाही, स्वतःच्या प्रयत्नाने नव्हे. पुष्कळ ख्रिस्ती स्वतःच्या प्रयत्नाने ते ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि ते अजून खाली जात राहतात. केवळ देवाच्या कृपेने जे आहे आपण ख्रिस्ती जीवनात वर जाऊ शकतो. स्वतःच्या प्रयत्नाने आपण कधीही ख्रिस्ती जीवनात आपण वर जाऊ शकणार नाही. आपण खाली जातो आणि एक दिवस असा येतो की आपण येशू ख्रिस्ताला सोडतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे, मी माझ्या स्वतःच्या योजना सोडल्या आहेत आणि माझ्या जीवनातील सर्व पैलू त्याच्या इच्छेला आणि त्याच्या योजनांना समर्पित केलेले आहेत. आपण वाचूया मत्ते 6:10, तुझे राज्य येव जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रियानो, हे खूप आवश्यक आहे. कारण आपण आपल्या जीवनात आपण स्वतःच्या योजनाच्या मागे जातो, पण देवाची जी योजना आहेत आपल्या जीवनामध्ये त्याच्या मागे आपण कधी जात नाही. किंवा आपण ते विचार पण नाही देवाला की देवा माझ्या जीवनाबद्दल तुझ्या योजना काय ते पण आपण विचारत नाही आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोक स्वतःच्या योजनानुसार जीवन जगतात आणि त्यामुळं त्यांचा खूप हानी होते. म्हणून खूप आवश्यक आहे की स्वतःच्या योजना बाजूला सोडून जे देवाची योजना आहे त्याच्या मागे आपण जाणं आवश्यक आहे. तिसरा प्रश्न, का मी रोज प्रार्थना करतो? का मी प्रार्थनेला वेळ देतो? हे पण खूप आवश्यक आहे. पहिल्या थिस्सलुनिकैस अध्याय 5 वचन 16 ते 18, सर्वदा आनंदित राहा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. इथं काय म्हटलेलं आहे? निरंतर प्रार्थना करा. चौथा प्रश्न, का मी रोज पवित्र शास्त्र वाचतोय?
बायबलमधील त्याच्या वचनाचे नियमित वाचन आणि मनन करून मी येशूला सक्रियपणे शोधत आहे काय. मत्ते 7:7 मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. खूप आवश्यक आहे देवाचं वचन वाचणे. पुष्कळ ख्रिस्ती बायबल वाचत नाही आहेत. असे पण आहेत की ज्यांनी संपूर्ण बायबल कधीही आपल्या जीवनात वाचलेलं नाही आहे. प्रियानो, खूप आवश्यक आहे देवाचं वचन वाचणे. त्यातूनच आपल्या सर्व गोष्टीचा उलगडा होणार आहे. जर देवाचे वचन आपण नाही वाचणार तर जगातील जे ज्ञान आहे त्याच्याद्वारे आपण प्रोत्साहित होऊ. का आज पुष्कळ ख्रिस्ती लोक जगामध्ये गेलेले आहेत? कारण त्यांनी जगातल्या गोष्टीकडे कान दिलेले आहेत. त्यांनी जगातील जे नॉलेज आहे त्याकडे कान त्यांनी हे केलेले आहेत आणि त्यामुळं ते देवापासून विभक्त झालेले आहेत. 5वा प्रश्न, एम आय लिव्हिंग फॉर जीसस और आय एम लिव्हिंग फॉर मायसेल्फ? का मी येशू ख्रिस्तासाठी मी जगतोय का फक्त माझ्यासाठी मी जगतोय? 2 कोरिन्थियन्स 5:5 तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. इथं काय लिहिलं आहे? आपण कोणासाठी जगलं पाहिजे? आपण जगलं पाहिजे येशू ख्रिस्तासाठी. कारण त्याने आपल्यासाठी रक्त सांडलं कुसावर, त्याने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. त्याच्यासाठी आपण जगणं खूप आवश्यक आहे. पुष्कळ लोक स्वतःसाठी जगतात, पण इथे पवित्र शास्त्र म्हणतं की तुम्ही देवासाठी जगा, तुम्ही येशू ख्रिस्तासाठी जगा. तर प्रियानो, खूप आवश्यक आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्या हृदयामध्ये झालं पाहिजे. याच्या परंपरा सेलिब्रेट करून काही उपयोग नाही आहे, काही होणार नाही आहे, जीवन बदलणार नाही आहे. पण जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये येईल तेव्हा आपलं जीवन बदलेल. पवित्र शास्त्र म्हणतं जेव्हा तुम्हाला सत्य समजेल तर सत्य सर्व गोष्टीपासून तुम्हाला स्वतंत्र करेल, सर्व बंधनापासून तुम्हाला मुक्त करेल, सर्व आजारापासून मुक्त करेल, सर्व सैतानिक गोष्टीपासून तुम्हाला मुक्ती देईल, सर्व शापापासून मुक्ती देईल. म्हणून खूप आवश्यक आहे येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्या हृदयामध्ये होणं खूप आवश्यक आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.